फ्यूज गेला होता यार. वो अपने दोस्त वो इमरजेंसी के लिए बहुत काम की चीज़ है वो. ये बारिश में जाता ही है सर जी. बाकी सब ओके है ना. हाँ. कुछ चल ही नहीं रहा था, ना स्टार्टर ना ये ना कुछ. इंडिकेटर भी नहीं चल रहा था, सब कुछ चल रहा था. वो मेन फ्यूज है ना वो. अच्छा वो मेन फ्यूज है क्या? लाल वाला. हाँ. वो नसीब किक पे स्टार्ट हो गया गाड़ी. बाकी किक पे चलाओ मत क्योंकि ये डिजिटल मीटर ये जल जाएगा तुम्हारा. कभी भी ध्यान रखना. हाँ हाँ. रिचार्ज में देखो या अपने मोबाइल में देखो. हाँ. अगर तुम बिना बैटरी का अगर फ्यूज नहीं है, हाँ, अगर ये चलाएंगे तो तुम्हारा ये बहुत नुकसान होगा. इसीलिए तो मैंने ज़्यादा रिस्क नहीं लिया. जैसे वैसे मैं घर ही आ रहा था, मैंने देखा कि ये ऐसा हुआ है, तो मैं जैसे जैसे घर आया और सबसे पहले इधर ही आया. हाँ बराबर. ये सेंसर वाला गाड़ी का यही लफड़ा है ना. वो मीटर जल जाएगा तुम्हारा. कितना हुआ इसका? फक्त नॉर्मल फ्यूज गेला होता, पण परत फ्यूज उडला. त्यानंतर परत चेक केला, परत फ्यूज उडला. म्हणजे 2 फ्यूज उडाले. काय तरी लफडा हे बेडू. बघूया. माझं लॉग इन होता 12 वाजता. गाडीचं काम केल्याशिवाय मी लॉग इन करू नाही शकत. जाऊ दे, इनकम्प्लीट की गेली तर गेली. 100 रुपये कमी कमवले तरी चालेल, पण टाईम टू टाईम गाडीची सर्व्हिस झाली म्हणजे काम झालं पाहिजे. नाहीतर मग लंका लग गए समजो. 11 वाजून 47 मिनटं झालेत. बघूया. नो प्रेशर, त्यांना आरामात काम करू दे. पाऊसची मेहरबानी आहे, पाऊस नाही आहे सध्या. तर मित्रांनो आता टाईम होतोय 4 वाजलेत. सॉरी 4:30 वाजलेत. आणि मला यांचा फोन आला होता. टाईम बघा 4:25. फोन आला होता की तुमची गाडी झाली आहे ये म्हणून. अप्रॉक्सिमेटली कॉस्ट आलं आहे 1500 रुपयाच्या आसपास आलं आहे. तर 1500 रुपये कमवण्याचा विचार होता, पण 1500 रुपये घुसले बाईकसाठी. पण ठीक आहे यार, आज नाही तर उद्या कधी ना कधी करायलाच लागलं असतं. आणि आपलं पूर्ण कामच बाईकवरती आहे, तर त्या गोष्टीला इग्नोर करून कसं होईल. तर मी चालले फटाफट. आता लॉग इन मी शिफ्टचं काय कॅन्सल केल्या होत्या, कारण मला मी सोडून दिला होता आजचा दिवस. पण करणार, आज काम करणार. जेवढे पैसे घुसलेत ना तेवढे पैसे काढायचा प्रयत्न नक्की करणार, भलेही मग किती टाईम लागू ते. तर मी मोबाईल चार्जिंगला लावलेला आहे. रेनकोट घालतो, जेवढा सगळा संसार आहे तो घेऊन जातो तिकडे. बघू कसं काय ते सीन आहे. रेकॉर्ड करायला भेटलं ठीक आहे, नाहीतर काय हरकत नाही. जितके गेले तितके काढणार, 100% काढणार. आपली बाईक झाली आहे रेडी. आणि 6 ते रात्री 11 वाजेपर्यंतची झोमॅटोची गिग बुक आहे. तर माझ्याकडे 1 तास होता. 5 वाजता बरोबर 5 वाजता मी रॅपिडो चालू केला. तर आता मी खामोट्यामध्ये आहे. इथे दुर्वा नावाचा रेस्टॉरंट आहे, इथून घेऊन जायचं आहे. कळंबोलीमध्ये ऑर्डर आहे. 45 रुपीज प्लस 25 रुपीज सर्च चालू आहेत, म्हणजे ती 75 रुपीजच्या आसपास ऑर्डर जाईल. आणि ही ऑर्डर लवकर भेटत नाही आहे कारण रेडीच नाही आहे. तर 10 मिनटाचा आसपास तर झाला डिले, तर वेटिंग टाईम पण भेटेल आपल्याला. 4 मिनटं झाली, ही ऑर्डर डिनाय होत नाही आहे. कारण मी खारघर आहे सध्या. एक बघा लिटिल वर्ल्ड मॉल. आणि ही मला मध्ये रस्त्यातून एक ऑर्डर लागली आहे. जवळपास 3 किलोमीटरचा पिकअप आहे आणि 3.5 किलोमीटरचा ड्रॉप आहे, जो की वर्थ इट नाही आहे. ते मीला डिनाय करते तर त्याला होत नाही आहे. बघा आत्ता एक फोन आला होता की डिनाय ऑर्डर, तर डिनाय होतच नाही आहे. म्हणजे पाठीच लागली आहे बाई ही ऑर्डर. मी हिला कंप्लीट नाही करणार. अफसर मीर. ही आहे आपली झोमॅटोची दुसरी ऑर्डर. पहिली ऑर्डर एक लागली होती लॅपिनोज पिझ्झा, ती डिलिव्हर केली. आणि ती डिलिव्हर केली आणि आला वडिलांचा फोन आला आणि ती ऑर्डर डिलिव्हर झालीच नाही, कारण फोन आल्यावरती माझी रेंज जाते. काय सीन आहे काय माहिती. तिथे रेस्टॉरंट आहे. केली ऑर्डरला पिक आणि हिला घेऊन जायचं सेक्टर 20मध्ये. आता ठीक आहे. हां, तर मी हे बोलत होतो की आहे ना ऑर्डर लागली आहे, पण हिची ऑर्डर आहे, हिला जवळपास 12 मिनटाचा वेटिंग टाईम आहे. तर रॅपिडो वगैरे असतात त्याला वेटिंग टाईम भेटला असता, बट
इट्स झोमॅटो. वेटिंग टाईम दिला जात नाही. वेट करूया, भेटेल तेव्हा भेटेल. तर मित्रांनो आपल्या 10 ऑर्डर झाल्यात आणि अर्निंग आहे 655. त्याच्यामध्ये गिग्स कॅन्सल केलं होतं ना मी, तर ते 73 रुपीजचं हे लागले चार्ज. आणि अजून एक ऑर्डर लागली ही कोलकाता रोल्स, त्याच्या इथे आहे इथच्या पाठीमागे. मला घेऊन कुठे जायचं आहे? अच्छा माहिती आहे, प्राईम मॉलमध्ये घेऊन जायचं आहे. ला 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 ला. किती शांती आहे रे इथे, बहुत शांती है. तर मित्रांनो आता टाईम होतोय 11:35. 12 ते 1ची मी शिफ्ट बुक केली आहे आणि आज पहिल्यांदा बघेन. खूप टायमानंतर हे काय केलं आहे, म्हणजे ओव्हरनाईटचा प्लॅन केला आहे. किती वाजेपर्यंत केलं आहे जेन्युनली आय डोंट नो. मोबाईलची बॅटरी 60% वरती आहे. तर माझं जेव्हा मन होईल की बाई बस झालं जाऊया घरी, किंवा झोप येईल किंवा कंटाळा येईल किंवा ऑर्डर्स लागणार नाही, तेव्हा बघू. पण आत्ता जोश आहे की करायचं आहे म्हणून. आणि आत्तापर्यंत अर्निंग जर बघायला गेलीत ना अर्निंग मी लास्ट शेवटलाच सांगेन. बऱ्यापैकी म्हणजे पार्ट टाईमच्या हिशोबाप्रमाणे ठीकठाक झाली आहे. नॉट हाय एक्सपेक्टेशन होत्या, भंग झाल्या गाडीमुळे. ठीक आहे, आता ही ऑर्डरची वाट बघ. हा आपला थोडा तर ठीक आहे. आणि ते हे तर मोबाईलची चार्जिंग आपण थोडी वाचून ठेवूया. रॅपिडोला काही हात लावलाच नाही. पनवेलमध्ये रेंज सर चालू झालं आहे असं नोटिफिकेशन येतो आहे. पण मी सध्या आता कळंबोलीमध्ये आहे. तर फायर बाउल लोकल ऑर्डर. नेमका इथं रेंज सर्च नाही आहे आणि इथलीच ऑर्डर लागली. चला काय हरकत नाही, हिला फटाफट पिकअप करून डिलेवर मार्क करतो. ही जी ऑर्डर मी आता डिलिव्हर केली 25 रुपीज दाखवत होता. हे जे ॲक्च्युअलमध्ये ऑर्डरचे भेटले 45 रुपीज. रेंज चार्ज 20 रुपये ॲड झाल्यानंतर चांगली गोष्ट आहे. कळंबोलीमध्येच आहे, घराच्या एवढूशा अंतरावरती. जेव्हा ऑर्डर भेटेल तेव्हा भेटेल. किती सन्नाट आहे ना, मस्त वाटते. रेनकोट काढू काय नको, राहू दे. काढूक तर केल्यावरती. मागितली सेल्फी यांनी लिफ्ट. चला याला सेल्फी देऊया. आणि पाठीमागे ऑर्डर पण लागली आहे. इथे गाडी पार्क केली मी. किती सन्नाट आहे, किती हवा. हा इथे गाडी पार्क केली आहे मी. रॅपिडोची आत्ता ऑर्डर लागते. कामोठ्यामधून पिकअप आहे आणि कारगरमध्ये सेक्टर 10मध्ये ड्रॉप आहे. कोण जाते आहे, पागल आहे काय. याला करा ऑफलाईन. सगळ्यात पहिले रॅपिडोची जे अर्निंग बघाल तर 134 रॅपिडोची अर्निंग आहे. दोन ऑर्डर मारलेत. हां फक्त 2 ऑर्डर मारलेत. झोमॅटोची अर्निंग जर बघायला गेलं तर ही 371 आहे. ठीक आहे, ही 371 आहे. आणि ही 371 प्लस 371 प्लस 1300 रुपयाची अर्निंग. 1300 ते 1400 रुपयाची अर्निंग. आणि बाईक चालली आपली 107 किलोमीटर.